मागच्या भागात आपण पाहिलं की स्टीव्ह वँग गंभीर आवाजात म्हणाला, मला तू आवडलीस मिस देसाई. तू माझी गर्लफ्रेंड होशील का? मला माहीत आहे आपण आजच सकाळी भेटलोय, पण तुझा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा आहे. मी जिथेही डीलसाठी जातो तिथे लोक खूप औपचारिक असतात, पण तू तू इतकी साधेपणाने आपुलकीने वागलीस. तू लगेच उत्तर देऊ नकोस, नंतर देऊ शकतेस. मला फक्त माझ्या भावना सांगायच्या होत्या. हे बोलून स्टीवन हॉटेलकडे निघाला. शेवटचं वळून पाहिलं तेव्हा त्याने पाहिलं की काव्याच्या गालांवर लाली दाटली होती. त्याला वाटलं कदाचित माझी थोडी तरी संधी आहे. स्टीवन वँगच्या अचानक केलेल्या प्रपोजलने काव्या हादरली होती. ती थेट आपल्या फ्लॅटमध्ये पोहोचली, खोलीत गेली आणि पुन्हा एकदा मोहनाशी बोलणं विसरली. पुढच्या सकाळी जेव्हा अथर्व शिंदे ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याला त्याची मीटिंग आठवली आणि त्याच्या मनात राग आला की काव्याने त्याला त्या मीटिंगबद्दल एकदाही आठवण करून दिली नाही. त्याने ठरवलं आजच तिला कामावरून काढून टाकायचं. काव्य ऑफिसमध्ये आली आणि तिला कालच्या गोष्टींबद्दल अथर्वला सांगायचं होतं, पण त्याआधीच तिला डिमिसल लेटर मिळालं. अथर्वने तिचा एक शब्दही ऐकून न घेता तिला ऑफिस सोडून जाण्यास सांगितलं. अथर्वचा दृष्टिकोन, ही काव्या मला खरंच खूप राग आणते. कंपनीसाठी ही डील किती महत्त्वाची आहे हे तिला चांगलं माहिती होतं, तरीसुद्धा तिने मला एकदाही आठवण करून दिली नाही की आज डील आहे आणि काल मला स्टीवन वँगला एअरपोर्टवरून आणायला जायचं होतं. मी आधीच डिमिसल लेटर तयार करून ठेवलं होतं. ती माझ्या कॅबिनमध्ये आली आणि मी तिला लगेच तो लेटर दिला. काहीही न बोलता ऑफिस सोडायला अथर्वने सांगितलं. ती काहीही बोलायला लागली होती, पण मी तिचं बोलणं ऐकलंच नाही आणि ती निघून गेली. का कोण जाणे, पण अथर्वला आतून वाटत होतं की तिने त्याला विनवण्या कराव्यात, पण ती काहीच बोलली नाही. असो. मग अथर्वने ओमला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावलं. गेले 2 दिवस अथर्व त्याला उदास पाहतोय आणि तो त्याच्याशी थोडं विचित्र वागत आहे, पण अथर्वला त्याला विचारायला वेळच मिळाला नव्हता. थोड्या वेळानंतर ओम कॅबिनमध्ये आला. ओम विचारतो, काय झालं? अचानक मला का बोलावलं? अथर्व म्हणाला, आधी मला सांग तू असं का वागत आहेस? तुझी डेट ठीक गेली का? मला सगळं जाणून घ्यायचं आहे. मी खरंच काळजीत आहे. ओमकार रागाने म्हणाला, अरे खरंच तुला माझी काळजी आहे? जर खरंच असती तर तू मारियाला माझ्या डेटबद्दल सांगितलं नसतंस. तुला माहिती आहे मोहनाने काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं की ती खूपच त्रासली होती. तिच्या डोळ्यातले ते भाव अजूनही मला सतावतात. मला वाटतं ती माझ्याशी पुन्हा बोलणारच नाही. अथर्वने अपराधीपणे उत्तर दिलं. मला माफ कर ओम, मी जाणीवपूर्वक काहीच बोललो नव्हतो. माझ्या तोंडातून चुकून निघून गेलं. पण काळजी करू नकोस, जे चुकलं आहे ते दुरुस्त करण्याचं कामसुद्धा मीच करेन. हो, आणि सांगतो, मी काव्याला कामावरून काढलं. ओम आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय? काव्याला का बरं? अथर्व रागाने उत्तरला, स्टीवन वँग सोबतची डील आठवते का तुला? तिने मला त्या मीटिंगबद्दल काही सांगितलं नाही आणि वर काल मला मिस्टर वँगला एअरपोर्टवरून घ्यायला जायचं होतं. तिने त्याचीसुद्धा काही आठवण करून दिली नाही. एकदम मूर्खपणा केला. ओम शांतपणे म्हणाला, पण तिच्या या वागण्यामागे नक्की काही कारण असेल. अथर्व काही बोलणार इतक्यात ओमचा फोन वाजला. कॉलवर होता मिस्टर ग्रॅम्पी, म्हणजे स्टीवन वँग. त्याच्या चिडक्या स्वभावामुळे सगळे त्याला असंच हाक मारायचे. फोन स्पीकरवर होता. ओम म्हणाला, हॅलो मिस्टर वँग, काल आपणास एअरपोर्टवरून घेता आलं नाही याबद्दल खरोखर माफ करा, पण आमचा तुमचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नव्हता. कृपया डील रद्द करू नका. खरंच आमचा असा हेतू नव्हता. स्टीवन वँग फोनवर म्हणाला. हो मला माहिती आहे. ओम थोडा गोंधळला. सॉरी काय? वँग म्हणाला, काल मिस्टर शिंदे यांची PA मिस काव्या देसाई मला एअरपोर्टवरून घेऊन गेल्या. त्यांनी मला छान वागणूक दिली, तुमचं शहर दाखवलं. त्यामुळे काळजी करू नका, डील अजूनही चालू आहे. ओम आनंदाने म्हणाला, खरंच? ही तर खूप चांगली बातमी आहे. वँग थोडा आश्चर्याने म्हणाला, का? तिने तुम्हाला सांगितलं नाही का हे? ओम गोंधळून म्हणाला, श सांगितलं होतं, पण मी विसरलो. माझी आठवण थोडी कमजोर आहे ना. वँग हसून म्हणाला, असं आहे का? पण लक्षात ठेवा, मिस देसाई डीलच्या वेळी नक्की असायला हव्यात. मी काल रात्री त्यांना वचन दिलं आहे. हे ऐकताच ओम रागाने अथर्वकडे पाहू लागला. मग तो म्हणाला, खरं तर मिस्टर वँग मिस देसाई सुट्टीवर आहेत. वँग ठामपणे म्हणाला, ठीक आहे, मग डील तिच्या परतल्यावरच साईन करूया. ओम घाबरून म्हणाला, नाही नाही,
ती खूप लांब सुट्टीवर आहे. वँग शांत स्वरात म्हणाला, ठीक आहे, पण मी सांगितलं आहे ती परत येईपर्यंत डील होणार नाही. ती परत आल्यावर मला नक्की कळवा. आणि मिस्टर ओंकार, तुम्ही मला तिचा नंबर पाठवू शकाल का? ओमने कसंबसं उत्तर दिलं, हो नक्की, पाठवतो. भेटूया मग. फोन कट होताच अथर्वला जाणवलं की ओमचे डोळे त्याच्याकडे असं रोखून पाहत होते, जणू तो त्याला जाळून टाकेल. अथर्व म्हणाला, माहिती आहे, माहिती आहे. मी वेळपट, मूर्ख, गाढव सगळं आहे. पण शांत हो ना ओम. ओम संतापून म्हणाला, जेव्हा तुला माहिती आहे की तू वेळपट आहेस, मग का पुन्हा पुन्हा अशा चुका करतोस? आधी तो मलिकचा प्रकार, आता हा. खरंच सांग, तुला शहाणपण नाही का? तुला कल्पना आहे का, जर काव्या परतली नाही तर काय होईल? अथर्वही निराशेने म्हणाला, बस कर, शांत हो. मला माहिती आहे खूप मोठं नुकसान होईल. पण आधी मोहनाला फोन कर आणि विचार ती परत आली का. ओमने लगेच फोन केला. हॅलो. मोहनाने रागाने उत्तर दिलं. काय? ओम शांत स्वरात म्हणाला, प्लीज शांत हो. त्या दिवशी जे घडलं. मोहनामध्येच म्हणाली, मला त्या मूर्ख डेटबद्दल अजिबात बोलायचं नाही. ओम नम्रतेने म्हणाला, पहा मोहना, मी खरंच सॉरी आहे. मोहना रागाने म्हणाली, मोहन? मला मोहना म्हण. ओम दुरुस्त करत म्हणाला, ठीक आहे मोहना, पण मला काही विचारायचं आहे. मोहना थोडी कठोरपणे म्हणाली, पण गरजेचं नसेल तर मी उत्तर देणार नाही. ओम थोड्या भीतीने म्हणाला, ती ती काव्या परतली आहे का? मोहनाला धक्का बसला. नाही, ती साधारण 5 वाजल्याशिवाय परतत नाही. थांब, काय झालं? काव्या कुठे आहे? कुठे गेली ती? ओमने सांचक स्वरात उत्तर दिलं, खरं तर आम्हाला सुद्धा माहिती नाही. मोहनाचा आवाज आता अधिकच चिंताग्रस्त झाला. काय? ती ऑफिसला आली होती का? ओम म्हणाला, हं, आली होती, पण अथर्वने काहीही न ऐकता तिला कामावरून काढून टाकलं. हे ऐकताच मोहना संतापली. काय? हा खरंच नीच माणूस आहे. माझ्या बहिणीला कधीच शांततेत जगू देत नाही. थांब, मी आत्ताच तिकडे येते. आपण दोघं मिळून तिला शोधूया. मोहनाचा फोन कट झाला आणि लगेच ओम आणि अथर्व काव्याला शोधायला निघाले. त्यांना खात्री होती की ती खूप दूर गेली नसेल. दोघं वेगवेगळ्या दिशेला निघाले. ओमने मोहनाला उचललं आणि ते शोधायला लागले. 2 तास उलटले. अथर्वने ओमला फोन केला, पण उत्तर तेच, ती अजूनही सापडलेली नाही. अथर्वच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, कुठे गेलीस तू काव्या? कृपया परत ये. अथर्व खूप अस्वस्थ झाला होता. अचानक त्याच्या डोक्यात दिवा पेटला. मी एवढा मूर्ख कसा काय झालो? मलिकच्या घटनेनंतर त्याने आपल्या लोकांना सांगितले होते की काव्याच्या बाईकवर GPS लावून ठेवावा. हो, त्याला माहीत होतं की तिच्या नकळत असं करणं बरोबर नाही, पण ही मुलगी कायम त्याला त्रास देत असे. म्हणून त्याने ताबडतोब मोबाईल सुरू केला. लोकेशन तपासले. स्क्रीनवर एक जागा दिसली. जर ती बाईकसोबत असेल तर मला ती नक्की सापडेल, असा विचार करून त्याने लगेचच तो लोकेशन मेसेज ओंकारला पाठवला आणि कॉल केला. ओंकारला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. अरे, हे आधी पाठवलं नाही तू? खरंच मारून टाकावं असं वाटतंय, असं त्याच्या मनात आलं. त्याने काव्याला GPS बद्दल काहीच सांगितलं नाही, कारण नक्कीच ती त्याच्यावर रागावली असते. आता सुमारे तासाभराचा प्रवास बाकी होता. ओंकारला वाटलं हीच वेळ योग्य आहे तिच्याशी सगळं स्पष्ट करण्याची. त्याने थोडं संकोचून म्हटलं, मोहना, मला तुला काही सांगायचं आहे. काव्या थोडं चिडून म्हणाली. काय? ओंकारने शांतपणे सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी खरं सांगतो, मला कळलंच नाही की मारिया कुठून आली. ती अचानक माझ्यासमोर आली. मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की आपल्यामध्ये आता काहीच नाही, पण तरीसुद्धा ती माझ्या घरी आली. आणि काव्यामध्येच थांबवत म्हणाली, चुप. मी तुला काही विचारलं का? मग तू तुझ्या मूर्खासारखे स्पष्टीकरण का देतो आहेस? ओंकारने हळूच म्हटलं, मी फक्त तुला खरं सांगू इच्छितो. मला नकोय की तू माझ्याबद्दल गैरसमज करून घे. काव्याचा आवाज आता थोडा तीव्र झाला. पण का? ओंकारने दीर्घ श्वास घेतला आणि ठामपणे सांगितलं, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि मी तुला हे सगळं सांगतोय कारण मला नकोय की तू माझ्याबद्दल चुकीचं समजावं. क्षणभर शांतता पसरली. काव्या अचंबित होऊन थांबली. काय? काय म्हटलंस तू? ओंकारने पुन्हा हसत उत्तर दिलं, जे ऐकलंस तेच खरं. काव्याचा चेहरा गोंधळलेला होता. हे प्रपोजल आहे का कबुली जबाब? ओंकार हलकसं हसला. बहुतेक कबुली जबाबच म्हणावं लागेल. काव्याने ओठ चावले. तुला खरंच प्रेम आहे की फक्त
माहिती आहे ना, तसंच काहीतरी. ओंकार हसत म्हणाला. वा, प्रेमाची कबुली दिल्यावर तू असं विचारतेस? खरंच गंमत आहे. काव्या लाजून शांत झाली. तिने खिडकीबाहेर नजर वळवली. पण मागच्या आरशात ओंकारने तिचा लाजलेला चेहरा पाहिला. तो हळूच म्हणाला, तू चेहरा वळवून ब्लश करतेस, पण मी ते पाहिलं. आणि खरं सांगतो, तुला ब्लश करताना पाहणं मला आणखी जास्त आवडतं. यानंतर गाडीत पूर्ण शांतता पसरली. पण ती शांतता ओंकारला खूप प्रिय वाटली. जेव्हा ते लोकेशनला पोहोचले तेव्हा बोर्डवर लिहिलं होतं, हॉस्पिटल. अथर्वही तिथे पोहोचला. हॉस्पिटल पाहून त्याचं हृदय थरारलं. कारण GPS वर फक्त ठिकाण दाखवलं होतं, नाव नव्हतं. ती इथे का असेल असा प्रश्न त्याच्या मनात आला. तो घाईघाईने आत गेला आणि रिसेप्शनवर चौकशी केली. तिथल्या एका स्त्रीने त्याला एक वार्ड नंबर सांगितला. अथर्वच्या पावलांना जणू जळपणा आला होता. तो खूप घाबरला होता. पण जसेच तो वार्डमध्ये शिरला तिथलं दृश्य पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. काही लहान मुले त्यांच्या पलंगावर बसून एका दिशेकडे पाहत होती. अथर्वने नजरा त्या दिशेला वळवल्या आणि त्यांचं हृदय आनंदाने उचंबडून आलं. ती तिथे होती, काव्या, अगदी ठणठणीत आनंदात. मुलांशी गप्पा मारत होती, विनोद सांगत होती, कहाण्या सांगत होती. अचानक एका मुलाने हट्ट केला, काव्याताई, गाणं म्हणा ना. सुरुवातीला तिने नकार दिला, पण नंतर हसत हसत तिने गाणं सुरू केलं. तिचा आवाज खूप गोड होता. इतक्यात अथर्वच्या खांद्यावर कोणीतरी टकटक केली. तो वळला तर तिथे ओंकार आणि मोहना उभे होते, त्याच्याकडे शांत पाहत. ओंकार अस्वस्थ झाला. शेवटी त्याने अथर्वच्या खांद्यावर टकटक केली. अथर्वने रागाने वळून पाहिलं, जणू त्याला एखाद्या गोड कामात व्यत्यय आणला गेला होता. पण जेव्हा त्याने ओंकार आणि मोहना यांना पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा लाजिरवाणा झाला. अथर्व घाईघाईने म्हणाला, अरे तुम्ही इथे? मी फक्त बाहेर उभा राहिलो होतो, कारण जर आत गेलो तर ती नक्कीच रागावली असते. तुम्हाला माहिती आहेच. मोहना थोड्या चिडक्या स्वरात म्हणाली. हो हो, समजलं. आता आत जाऊया. अथर्व मान हलवत म्हणाला, हो चला. जेव्हा ते आत गेले त्यांनी पाहिलं की लहान मुले काव्याभोवती बसून तिच्या गोष्टी ऐकत होती. काव्या हसत खेळत त्यांच्याशी बोलत होती आणि एका टेडी डॉगला हातात धरून होती. ओंकार आणि मोहना आत आलेले पाहून ती आनंदाने हसली. पण जसेच तिची नजर अथर्ववर गेली तशी तिची हसरी मुद्रा एका खोल रागीट नजरेत बदलली. मोहना ताबडतोब म्हणाली, तू आत्ताच हसत होतीस, पण अचानक चेहरा बदलला. काय झालं? काव्या थोड्या थंडपणे उत्तरली, काही नाही. पण तुम्ही इथे का आणि कसे आलात? ओंकार सहज बोलून गेला. खरं तर आम्ही इथे आलो होतो ते फक्त अथर्वमुळे. त्याने GPS बसवलं होतं ना, नाहीतर तुला शोधणं अशक्य झालं असतं. थँक्स टू. इतक्यात ओंकार थांबला. त्याने लक्षात घेतलं की त्याच्याकडून चूक झाली आहे. त्याने वळून पाहिलं तर अथर्वचा चेहरा रागाने लाल झाला होता. काव्या धक्क्या बसल्यासारखी उभी होती आणि दुसरीकडे मोहना पूर्णपणे निर्विकार चेहऱ्याने उभी होती. काव्या थरथरत म्हणाली, GPS? ओंकार गडबडून म्हणाला, मी GPS म्हटलं का? माझा अर्थ होता इंट्युशन, म्हणजे अंदाजाने आलो. काव्या रागाने ओरडली. ओंकार, खोटं बोलू नकोस. अथर्वने शांतपणे पण ठाम आवाजात सांगितलं. हो, मीच बसवलं होतं तुझ्या बाईकवर GPS. कारण जर तू पुन्हा हरवलीस तर तुला शोधणं सोपं व्हावं. आणि बघ, आता ते उपयोगी पडलं ना? काव्या संतापून म्हणाली, खरंच श्रीमान शिंदे, मला प्रॉब्लेम्स आलेत ते तुमच्यामुळे. आणि आता माझ्या बाईकमधून GPS काढून टाका, कारण मी आता तुमची PA नाही. अथर्व डोळे मोठे करून म्हणाला, कोणत्या मूर्खाने सांगितलं की तू आता माझी PA नाहीस? तुला आठवतंय ना, 6 महिन्यांपूर्वी तू ही नोकरी सोडूच शकत नाहीस. काव्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तुम्ही मूर्ख आहात. अथर्व गोंधळला. काय? काव्याने प्रत्युत्तर दिलं, हो, तुम्हीच म्हटलंत ना. कोणत्या मूर्खाने सांगितलं? तर तुम्हीच. कारण आज सकाळी तुम्हीच मला नोकरीतून काढलं होतं. अथर्व थोडा थांबला आणि मग डोकं खाजवत म्हणाला, अरे हो, विसरलोच. इतक्यात अचानक कोणीतरी धावत आलं आणि काव्याला घट्ट मिठी मारली. त्या घटनेने सगळे थबकले, फक्त मोहनाला सोडून. कारण त्या मिठीच्या मागे कारणच मोहना होती. नाही, मिठी मारणारी मोहना नव्हती, तर तो होता स्टीवन वँग. काव्या आश्चर्यचकित झाली. तितकीच ती लाजलीही. आणि अथर्व? त्याचा चेहरा तर टोमॅटोप्रमाणे लाल झाला. जरी त्याचा राग अनावश्यक होता तरीही तो स्पष्ट दिसत होता. काव्याने थोड्या प्रयत्नांनंतर स्टीवला स्वतःपासून दूर केलं. ती थोड्या कडक स्वरात म्हणाली, स्टीव, तू इथे काय करतो आहेस? स्टीवने विचारलं.
सगळं सोडून आधी हे सांग, तू कुणाला न सांगता इथे का आलीस? कमीत कमी तुझ्या बहिणीला किंवा मला तरी सांगू शकली असतीस. काव्या शांतपणे उत्तरली, स्टीव्ह, मी प्रत्येक शुक्रवारी इथे येते या मुलांसोबत थोडा वेळ घालवायला. साधारण संध्याकाळी येते, पण आज खास म्हणून आधी आले. स्टीव्हने तिला हळूवार आवाजात सांगितलं. पण तुझ्या बहिणीने सांगितलं की श्रीमान शिंदे यांनी तुला नोकरीतून काढलंय. काव्या थोडी गोंधळली. थांब जरा. मोहना, तुम्ही दोघं कधी बोललात? मोहनाने सत्य स्पष्ट केलं. खरं तर ओंकारशी बोलल्यानंतर स्टीव्ह खूप चिंतेत झाला होता. त्याने तुला कॉल केला पण तुझा फोन बंद होता. मग कसं तरी त्याला माझा नंबर मिळाला आणि त्याने मला फोन केला. मी त्याला सांगितलं की तू गायब झाली आहेस आणि जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा मी त्याला लोकेशन मेसेज केला, म्हणून तो इथे आला. काव्या हळूच म्हणाली, हो खरं आहे, माझा फोन डिस्चार्ज झाला म्हणून बंद पडला होता. स्टीव्हने पुन्हा विचारलं, ठीक आहे, पण मला सांग, श्रीमान शिंदे यांनी खरंच तुला नोकरीतून काढलं का? अथर्व आता भडकला. तुला तिची एवढी का काळजी? फक्त काल तिने तुला मुंबई दाखवली म्हणून? स्टीव्ह उत्तर देणारच होता. नाही, कारण मी तिचा. काव्याने मध्येच थांबवत पटकन म्हणाली, मित्र. बरोबर ना स्टीव्ह? स्टीव्ह गोंधळला. मित्र. हो, मित्रच. पण आधी सांग, खरंच श्रीमान शिंदे यांनी तुला नोकरीतून काढलं का? काव्या उत्तर देण्यात इतक्यात अचानक अथर्व बेशुद्ध पडला आणि तो थेट काव्याच्या कुशीत. काव्याने कसंबसं त्याला सावरलं आणि ओंकारच्या मदतीने हॉस्पिटलच्या मेडिकल रूमकडे नेलं. ओंकार आणि स्टीव्ह डॉक्टरला बोलवायला गेले. काव्या अर्थवर जवळ बसली होती आणि मोना बाहेर उभी राहून डॉक्टरची वाट पाहत होती. इतक्यात अचानक अथर्व उठून बसला. काव्या घाबरली. किंचाळणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवून शांत राहायला सांगितलं. हे दोघं आता अगदी हळू आवाजात बोलू लागले. काव्या थोड्या रागाने म्हणाली, हे काय झालं तुला? अचानक बेशुद्ध का पडलास? अथर्व हसत म्हणाला, मी खरं तर बेशुद्ध नव्हतो, फक्त नाटक केलं, जेणेकरून मी तुझ्याशी एकट्याने बोलू शकेन. काव्या थोड्या जोरात म्हणाली, काय? अथर्वने तिला शांत करत कुजबुजला. श्श, हळू बोल, नाहीतर गोंधळ उडेल. काव्या त्रस्त होऊन म्हणाली, गोंधळ? तुला शुद्ध आहे का? असं नाटक का केलंस? अथर्व गंभीरपणे म्हणाला, माफी मागण्यासाठी. सकाळी मी जे केलं ते चुकीचं होतं. तुझं आधी ऐकायला हवं होतं. पण तुला माहिती आहे ना, कंपनीसाठी ती डील किती महत्त्वाची होती. त्याचाच विचार करताना मी संतापलो आणि तुला जे सहन करावं लागलं ते चुकीचं होतं. मला खरंच माफ कर, पण कृपया नोकरी सोडू नकोस, नाहीतर वांग डील साईन करणार नाही. मी वचन देतो, आतापासून तुझं मत ऐकल्याशिवाय मी रागावणार नाही. काव्या थोड्या वेळाने म्हणाली, ठीक आहे, मी नोकरी सोडणार नाही. पण एवढं नाटक करणं गरजेचं होतं का? तुला माहिती आहे मी किती घाबरले होते? अथर्वने थोडं खट्ट्याळपणे विचारलं. तू घाबरलीस? माझ्यासाठी? काव्या गडबडून म्हणाली, म्हणजे आम्ही सगळेच चिंतेत होतो. अथर्व हसत म्हणाला, ओंकार चिंतेत होता कारण मी त्याचा भाऊ आहे. मोहना चिंतेत होती कारण ओंकार होता. वांग चिंतेत होता कारण मी त्याचा बिझनेस पार्टनर आहे. पण तू का चिंतेत होतीस? काव्या थोड्या लाजत म्हणाली, मी चिंतेत होते कारण सगळेच होते, आणि शिवाय तुम्ही माझे बॉस आहात म्हणून. अथर्वने हलक्या स्मिताने विचारलं, खरंच फक्त म्हणूनच? तेवढ्यात डॉक्टर आत आले आणि त्यांना पाहून अथर्व पुन्हा बेशुद्ध असल्याचा अभिनय करू लागला. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की पेशंटला ॲनिमिया आहे. सगळे गंभीर झाले, पण काव्याला खरं माहीत होतं. अथर्व परफेक्टली फाईन होता. तो फक्त नाटक करत होता. काव्याला हसू आवरता येत नव्हतं. स्टीव्ह आणि अथर्व यांनी काव्याच्या उपस्थितीत कॉन्ट्रॅक्टवर सही केली. नंतर स्टीव्ह आणि काव्याची मैत्री पाहून अथर्वला चीड येत होती, पण तो काही बोलला नाही, कारण शेवटी ती त्याच्यासाठी कोण होती? मग तिला दुसऱ्या माणसाच्या जवळीकबद्दल त्याला का त्रास व्हावा? किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका बाहेरच्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार का द्यावा? कॉन्ट्रॅक्टची सही झाल्यानंतर त्यांनी वाईन पिऊन सेलिब्रेट केलं. स्टीव्हने काव्याला पेय देत म्हणाला, हे घे तुझं ड्रिंक. काव्या हलकेच हसून म्हणाली, थँक्स स्टीव्ह, पण मला नाही प्यायचं. स्टीव्ह पुन्हा म्हणाला, अरे वाईन न पिणारा कोण असतो, घे ना. काव्या शांतपणे म्हणाली, मी असं नाही म्हणाले की मी वाईन पित नाही, पण मी फक्त त्याच्यासोबतच वाईन पिते ज्यांच्यासोबत मला खरंच प्यायची इच्छा असते. त्यामुळे तुझ्या ऑफरला नाही म्हणणं बेस्ट होईल. स्टीव्ह थोडं हसत म्हणाला, अरे विसरलीस का की मी तुला प्रपोज केलंय? आपण जवळचे आहोत, घे. काव्या ठाम आवाजात म्हणाली,
हो, तू मला प्रपोज केलं होतंस, पण मी अजून उत्तर दिलेलं नाही, असं म्हणत काव्या उठली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. ती बाहेरच्या निसर्ग सौंदर्यात इतकी हरवली होती की तिला तिच्या बाजूला कुणीतरी उभा आहे हे जाणवलं. डोकं वळवण्याची गरज नव्हती. तिला ठाऊक होतं की तो अथर्वच होता. अथर्व हळू आवाजात म्हणाला, खूप सुंदर आहे ना? काव्या हसत म्हणाली, हो, खूप सुंदर आणि शांत. अथर्व पुन्हा म्हणाला, मला माहीत आहे तुला थोडा राग आलाय. काव्या हलक्या कटाक्षात म्हणाली, म्हणजे तू सगळं पाहिलंस? अथर्व म्हणतो, आणि ऐकलं पण. हे घे, घाबरू नकोस. यात अल्कोहोल नाही, फक्त ज्यूस आहे. माझ्यासोबत एक ग्लास ज्यूस प्यायला तुला हरकत नाही ना? काव्या त्याच्याकडून ग्लास घेत स्मितहास्य करत म्हणाली, थँक्स. तिचं गोंड स्मित पाहून अथर्वच्या चेहऱ्यावरही हसू आलं. तो पुन्हा म्हणाला, तर मग मिस देसाई, आज संध्याकाळी तुला माझ्यासोबत कुठेतरी यायचं आहे. काव्या कुतूहलाने म्हणाली, कुठे? अथर्व थोड्या रहस्यमय आवाजात म्हणाला, तुला वेळ आल्यावर कळेल. हे घे, हा ड्रेस आहे. आज संध्याकाळी हा घाल. काव्या चकित झाली. तू मला ड्रेस का देतोयस? अथर्व शांतपणे म्हणाला, कारण मला माहीत आहे तुझ्याकडे वेस्टर्न ड्रेस नाही आणि आपण जिथे जाणार आहोत तिथे तुला वेस्टर्न कपडे घालावे लागतील. काव्या हसून म्हणाली, ओह, पण ड्रेस देण्याची गरज नाही. मी मोहनाकडून उधार घेईन. अथर्व कठोर आवाजात म्हणाल, नाही, तू हाच ड्रेस घालशील. काव्या थोडी अडखडली, पण अथर्वने थोड्या अधिकाराने आठवण करून दिलं, मिस देसाई, तुला नियम आठवू का? नो इफ्स नो बट्स. बरोबर 6 वाजता तयार राहा, मी तुला घेऊन जाईन. आणि हो, चष्मा घालू नकोस आणि केस मोकळे ठेव. तुला चष्म्याशिवाय आणि मोकळ्या केसात खूप सुंदर दिसते. आणि अजून एक, स्टीवपासून थोडं लांब राहायचा प्रयत्न कर. हे ऐकून काव्याच्या गालावर हलका गुलाबी रंग पसरला. अथर्व निघून गेला आणि ती लाजून विचार करत राहिली. तो तिला संध्याकाळी कुठे घेऊन जाणार होता? त्याने स्टीवपासून दूर राहायला का सांगितलं होतं? आणि त्याचवेळी कुणाच्या तरी डोळ्यांनी हे सगळं पाहिलं होतं. अथर्व खूपच चिंतेत होता. ही मुलगी मिस गुंडी खरंच हा ड्रेस घालेल का? असा प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत होता. कारण तो ज्या प्रत्येक वेळी काव्याला भेटला होता तेव्हा ती नेहमी भारतीय कपड्यात किंवा फुल शर्ट आणि जीन्समध्ये दिसायची. पण आज त्याने दिलेला ड्रेस थोडा वेगळाच होता आणि याचं संपूर्ण श्रेय जात होतं समायराला. अथर्वने तिला स्पष्ट सांगितलं होतं, एका मुलीसाठी सुंदर ब्लॅक ड्रेस घेऊन ये. पण त्या वेड्याने छोटासा ड्रेस आणला. आता अथर्व विचार करत होता की काव्या चुकीचं समजली तर? तो वेडा होतोय का काय? कारण तो ड्रेस गुडघ्याच्या वर होता, शिवाय ऑफ शोल्डर पण होता. काव्या त्याला नक्की ठार करणार होती. तो अजूनही मनात कसं समजवायचं याचाच विचार करत होता. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर थाप दिली. त्याने वळून पाहिलं आणि त्याचे डोळे थबकले. काव्या त्याच्या समोर उभी होती, सुंदर ड्रेसमध्ये. पण हा तोच ड्रेस नव्हता जो त्याने दिला होता. तो थोडा बदललेला दिसत होता, पण खरं सांगायचं तर ती अतिशय सुंदर दिसत होती. अथर्व तिच्याकडेच पाहत राहिला. त्याला वास्तवात परत आणलं एका खळखळून हसणाऱ्या आवाजाने. मोहना, ती पण तिथे होती. मी तिला आधी लक्षात का नाही घेतलं? तो मनात म्हणाला. अथर्व थोड्या गोंधळलेल्या स्वरात म्हणाला, तू माझा दिलेला ड्रेस का नाही घातलास? मोहना लगेच म्हणाली, हॅलो मिस्टर, हा तोच ड्रेस आहे, पण थोडं मॉडिफिकेशन केलंय. हिने ड्रेसवर नेटचं कापड शिवून घेतलं आहे. अथर्व चकित झाला. ओह, म्हणजे पण का? काव्या शांतपणे म्हणाली, कारण तो ड्रेस खूपच शॉर्ट होता. मी साधारण असे कपडे घालत नाही, म्हणून थोडासा बदल केला. अथर्व लगेच उत्तरला, खरं सांगायचं तर ही माझी चूक नव्हती. समायराने हा ड्रेस आणला होता. असो, आता निघूया, आपण उशीर करतोय. काव्या म्हणते, ओके बाय मोहना, काळजी घे. मोहना हसून म्हणाली, हो तूही. आणि मिस्टर शिंदे, जर काही गडबड केलीस तर तू संपलास. ते दोघं कारने निघाले. अजून अंधार पडलेला नव्हता. रस्ता शांत होता. अचानक अथर्वने कार थांबवली आणि काव्याकडे पाहिलं. अचानक थांबलेल्या ब्रेकमुळे आणि अथर्वच्या नजरेमुळे काव्या थोडी गोंधळली. अथर्व हलक्या आवाजात म्हणाला, काव्या, खरं तर मला तुला काही सांगायचं होतं. काव्या आश्चर्याने म्हणाली, हं? काव्या, काय झालं मिस्टर शिंदे? अथर्व अचानक म्हणाला, आजच्या रात्रीसाठी तू माझी गर्लफ्रेंड आहेस. काय? काव्या हादरली. त्याचं वाक्य ऐकून ती चटकन सीटवर उडी मारून बसली आणि तिचं डोकं कारच्या छताला आपटलं. अथर्व घाबरत म्हणाला, अरे ओ, तुला लागलं का? काव्या चिडून म्हणाली,
आऊच का म्हणालास तू? अचानक असं काही सांगशील आणि मग विचारशील की मला काही झालं नाही ना? असं कोणी प्रपोज करतं का? अथर्व लगेच स्पष्ट करत म्हणाला. अगं प्रपोज नाही केलं मी, तू चुकीचं समजलीस. तू फक्त आज रात्रीसाठी माझी गर्लफ्रेंड आहेस. काव्या अजूनही गोंधळलेली. ती म्हणते मला अजूनही काही कळलं नाही. अथर्व समजावत म्हणाला. पाहिलंस ना, आपण जिथे जाणार आहोत तिथे तुला असं दाखवावं लागेल की आपण बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आपल्यामध्ये खूप प्रेम आहे. आता समजलं? काव्या थोडी नाराज झाली. पण मिस्टर शिंदे, यासाठी माझीच का निवड केलीस? अथर्व थंड स्वरात म्हणाला. तुला ते जाणून घेण्याची गरज नाही. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. काव्या भुवया उंचावत म्हणाली. नन ऑफ माय बिझनेस? असं? अथर्व हलक्या हसत म्हणाला. एक कारण सांगतो. कारण तूच एकमेव आहेस जी मला खरंच खूप ओळखतेस. काव्या म्हणाली. हो खरं आहे. मला तुझ्याबद्दल खूप काही माहीत आहे. पण तरीही मिस्टर शिंदे. अथर्व लगेच थांबवत म्हणाला. मला मिस्टर शिंदे म्हणू नकोस. जर तू आज माझी गर्लफ्रेंड आहेस तर तुला मला मिस्टर शिंदे म्हणायचं नाही, बरोबर? काव्या थोडीशी हसत म्हणाली. ठीक आहे, पण मग तुला काय म्हणायचं? अथर्व हलक्या हसत उत्तरला. काहीही. अथर्व, अथू, अथवा किंवा तुला जे आवडेल ते. आणि मी तुला म्हणेल हो, तारा. काव्या आश्चर्याने म्हणाली. तारा? हे नाव माझ्यासाठी अगदी नवीन आहे. अथर्वने हातातल्या कारची चावी फिरवत म्हणाला. आता गाडीत बस, आपल्याला उशीर होतोय. काव्या अजूनही कुतूहलाने विचारते. पण आपण कुठे चाललोय? अथर्वने थोड्या गूढपणे उत्तर दिलं. लवकरच कळेल. संध्याकाळी 8 वाजता ते ठिकाणी पोहोचले. काव्या कारमधून उतरण्याच्या तयारीत होती पण अथर्वने तिला थांबवलं. आधी स्वतः खाली उतरला आणि मग कारचं दार उघडलं. दार उघडताच काव्याचे डोळे विस्फारले. समोर एक भव्य 5 स्टार हॉटेल होतं. एका साध्या मध्यमवर्गीय मुलीसाठी हे जणू स्वप्नवत होतं. ती जागच्या जागी थपकून बसली. काही वेळ तिचं असं चाललं. शेवटी त्रासलेल्या अथर्वने तिला हाताने ओढून बाहेर काढलं. काव्या लाजून म्हणाली. सॉरी मिस्टर शिंदे. खरं सांगायचं तर मी कधीच अशा ठिकाणी आले नाही. मला खरंच आज जायचं आहे का? मला खूप घाबरल्यासारखं वाटतंय. अथर्वने तिच्या कमरेभोवती हात ठेवला, तिला जवळ ओढलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला. काही हरकत नाही डार्लिंग, पण लक्षात ठेव, आज जर काही चुकीचं केलंस तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल तुझ्या आयुष्यात. आणि हो, अडखडू नकोस. चल आता. इतकं बोलून त्याने तिला आत नेलं. आतलं ठिकाण अतिशय सुंदर सजवलं होतं. रंगीबेरंगी फुलांनी, सुंदर फाउंटनने आणि प्रकाश झोतांनी. काव्या आजूबाजूचं सगळं कौतुकाने पाहत होती. पण अचानक तिच्या नजरेत एक गोष्ट भरली आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचं रक्त उडालं. भिंतींवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. हॅपी 20th ॲनिव्हर्सरी मिस्टर सुजय शिंदे आणि मिसेस अमृता शिंदे. काव्या थक्क होऊन विचारते. म्हणजे हे तुमच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी आहे? अथर्वचा चेहरा कठोर झाला. तो दातोट खात म्हणाला. ती माझी आई नाही. काव्या घाईघाईने म्हणाली. शांत व्हा, मी फक्त विचारलं. अथर्वने सुस्कारा टाकला आणि म्हणाला. पहा, जी बाई येते ना, ती माझ्या सावत्र आईची बहीण आहे. तिचा हट्ट आहे की तिच्या मुलीचं लग्न माझ्याशी व्हावं. आता तुझी भूमिका सुरू होते. काव्या गोंधळली. हं? काय? तेवढ्यात एक बाई हसतमुखाने पुढे आली. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.